हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शो मध्ये। नेहमीप्रमाणेच आज मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि मस्त अशी ही भाजी आहे, चमचमीत झणझणीत। मम्मा प्लीज भाजी करू नका ना, एक काहीतरी छान कर ना। भाजी नको नको। मग छान काय करणार सई? पाणीपुरी। पाणीपुरी नाही, पाणीपुरी नाही, आपण छान अशी मस्त तुला आवडेल अशी भाजी करते ना। नको, मला पाणीपुरी खायची। म्हणजे मला माझं जे काही प्लॅनिंग आहे ते कॅन्सल करावं लागेल आणि पाणीपुरीची तयारी करावी लागेल असं मला वाटतंय, कारण की सईची फरमाईश आहे म्हटल्यानंतर पाणीपुरी तर करावीच लागेल। आणि मला असं वाटतं बघणाऱ्यांपैकी 100% लोकांना पाणीपुरी आवडतच असणार। तर चला मग मस्तपैकी टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि त्याच्यासोबतचं तिखट आंबट गोड हे पाणी कसं करायचं ते पाहूयात। सुरू करायची? हा। आता ज्याला खायचं असतं त्यांनी काम देखील करू लागायचं असतं, तर तशा पद्धतीने आता इथं सई उभारलेली आहे। सईला पण आपण थोडंसं राबवून घेणार आहेत। आता सगळ्यात अगोदर आपण पुरी करण्यासाठी जे पीठ लागतं ते भिजवून घेणार आहेत। पण आता पुऱ्या करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसं की फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा पुरी केली जाते, फक्त रव्यापासून सुद्धा केली जाते, काही काही प्रमाणात मैदा सुद्धा त्याच्यात टाकला जातो, किंवा आज आपण जी पद्धत करणार आहोत ती म्हणजे गहू आणि रवा या दोन्हीचाही वापर करून। तर त्याच्यासाठी इथं आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेले। आता हे आपण ह्या बाउल मध्ये टाकून घेऊयात। स्वच्छ चाळून घ्यायचंय आपल्याला हे पीठ। आणि याच्यानंतर हा आहे रवा। रवा घेत असताना आपल्याला बारीक अशा पद्धतीचा रवा घ्यायचा आहे, आणि जर तुमचा रवा मोठा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घ्या। आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा। आणि इथं बघा, अगदी 3 बोटांच्या चिमटीमध्ये बसेल इतपत आपल्याला मीठ घ्यायचंय आणि याच्यामध्ये टाकायचंय। इथनं पुढं मळण्याची प्रोसेस तर ती मी करणार। सरक बाजूला। सईचं चाललेलं मी मळते, पण तिला मळता येत असतं का? आणि हे जे पीठ येतं, तिला चिखल फक्त मळता येतं नाही। कोणाकोणाची मुलं मातीसोबत खेळतात सांगा, कारण की आमच्या इथं दारात भरपूर माती आहे आणि सारखं ते मातीचं गणपती करणं, मातीच्या चुली करणं, मातीची सीताफळं करणं असलं काहीतरी चाललेलं असतं। तर आता हे सगळं एकत्र केलेलं आहे, कारण की याच्यात आपण रवा गव्हाचं पीठ आहे सगळं अगोदर एकत्र असं हलवून घ्यायचं। आणि रेग्युलर नॉर्मल पाणी वापरतोय आपण, थोडं थोडं घ्यायचं, घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळायचंय। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण छान घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेले। तर खूप जास्त घट्ट दगडासारखंही आपल्याला मळायचं नाहीये, आपल्याला जितपत व्यवस्थित अशी ही पुरी लाटता येईल तितपत हे घट्ट आपल्याला मळून घ्यायचंय। येतंय लक्षात? सईचं झालेलं मी मळते म्हणलं नाही, मी मळते। तर हे पीठ बघा आता छान अशा पद्धतीनं मळून झालेले। आता याला रेस्टला ठेवायचंय, हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं काम आहे। आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेले, रेग्युलरपणे त्या गव्हाच्या पिठाला किती वेळ लागतो, एक 10-15 मिनिटात ते भिजतं। पण याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे आणि तो रवा छान असा फुलला पाहिजे। तर त्याच्यासाठी काय करायचं, महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे झाकून ठेवल त्यावेळेस सुती कपडा वापरायचा, आणि झाकून ठेवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 ते 1.5 तास तरी हे झाकून ठेवायचंय, म्हणजे तो रवा छान अशा पद्धतीनं फुलतो। आणि तोपर्यंत काय करायचं, घरात सांगायचं नाही की मी पाणीपुरी करणार आहे, नाहीतर हे पीठ भिजूच देत नाहीत, लगे करावी लागते, तर त्याच्यामुळे सांगायचं नाही पाणीपुरी करायची। आतापर्यंत आहे ना फक्त पीठ मळून झालेले, आणि तोपर्यंतच ही पोरगी तर कंटाळली, पाणीपुरी होईपर्यंत झोपी जाईल। असं पण काही नाही, होती झटपट होती, फक्त पीठ भिजण्यासाठी वेळ लागतं आणि याच्यासाठी आपण जे पाणी वापरतो ते पटकन होतं। आता इथं आपण काय करणार आहेत, चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे ते तयार करून घेतोय। तर त्याच्यासाठी इथं आपण 1 कप चिंच घेतोय, आणि आता आपण जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये टाकायचं पाणी। पाणी काही नाही, जास्त पडलं तरी चालते, कारण की परत आपल्याला पातळच याचं पाणी करायचंय। आणि आता आपण हे थोड्या वेळ विरघळू देऊयात। आता पुदिना चटणी करायची आहे, तर ती सईला आपण करायला सांगणार आहोत। तर सगळ्यात अगोदर कोथिंबीर टाक। कोथिंबीरीचं आणि पुदिन्याचं सेम प्रमाण ठेवायचं, म्हणजे इथं 1 मूठ भरून आपण कोथिंबीर घेतलेली आहे, मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तसं थोडंसं दाबायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचा हा पुदिना। पुदिना सुद्धा तेवढाच आहे।
अशा छोट्या मोठ्या कामाला आहे ना मुलांना मदतीला घ्यावं. ओके ओके, बस बस. हे थोडस राहू दे, आपल्याला वरती काहीतरी डेकोरेशन होईल. आता हा टाक, हा आल्याचा तुकडा, छोटासा आल्याचा तुकडा. आता हिरवी मिरची, आपल्याला तिखट किती करायचंय हे पाणी त्या हिशोबाने टाकायचं. आता बघ बर, तू किती टाकशील हिरव्या मिरच्या? मी एवढ्या सगळ्या घेतल्या. टाकशील का सगळ्या? मग नाही, नाही, एकामध्ये ना ती चव येणार नाही. तुला पण आवडेल अशा पद्धतीचं करू. कमीत कमी 4 तरी मिरच्या पाहिजेत ह्याच्यात. हा, एक मिरचीने एकदमच ते पाणी सप्पक होईल. ओके, 3 बस. आणि लिंबाचा रस जो की मी पिते ते बाहेर येईल. नाही, मला इथे पिलता. अर्ध लिंबू घेतलेलं आहे. तू पिलते, बाकीच पिलते. हा, पिते का? आता थोडस पाणी टाकून घेऊ, बस. मिक्सर मध्ये फिरवून घे. मिक्सर मध्ये का मिक्सर मध्ये? मिक्स कर. आपण बाउल घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीचं स्ट्रेनर घेतलेलं आहे. विसळून घेते. थोडं थोडं पाणी ओतून घेऊयात, म्हणजे याचा जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे खाली जाईल आणि जो चोथा आहे तेवढा मात्र वरती राहील. तुम्ही बघू शकता याचा जो अंश आहे किंवा याची जी चव आहे ती पूर्णपणे खाली पाण्यामध्ये निथळलेली आहे. हा चोथा आता खूप छान, रिफ्रेशिंग. याच्यात काय टाकायचं राहिले सांग बरं सई, आपण बघू सईला ओळखता येते का? काय राहिले टाकायचं? लिंबू टाकले ना, तूच टाकले. काय? मीठ. आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि याच्यामध्ये खारी बुंदी सुद्धा टाकली जाते, पण आपण काय करणार आहे, ज्यावेळेस पुऱ्या तळू तर त्याच वेळेस मग बुंदीचा एक घाणा काढणार. पुदिना चटणी करून बाजूला ठेवलेली आहे. आणि आता इथं आपण मगाशी जी चिंच आणि गुळ भिजत ठेवलेली होती ती मी काय केलं, असं हातानं थोडंसं चुरून घेतली. म्हणजे जर गुळाचा थोडासा खडा राहिलेला असेल किंवा चिंच पूर्णपणे विरघळायची राहिलेली असेल तर ती पूर्णपणे विरघळून घेतलेली अशा पद्धतीनं. आता यातला सुद्धा जो चोथा राहिलेला आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. सही, हे स्ट्रेनर धर. आपण सॉसपॅन घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं जे निथळून घेतलेलं पाणी आहे ते ओतून घेऊयात. गॅस ऑन करते. त्याला उकळी यायला लागलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही ठराविक मसाले टाकायचे जेणेकरून आपली ही जी चटणी आहे किंवा हे जे पाणी आहे ते जास्त चविष्ट होतं. बोसची काश्मीरी चिली पावडर टाकत आहे, अगदी थोडीशी, म्हणजे पाव चमचा. त्याचबरोबर धणे आणि जिरेपूड, थोडंसं काळं मीठ आणि रेग्युलरचं थोडंसं मीठ. आता हे जे भोज मसाले आहेत त्यांचे जर मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. मस्तपैकी याला मी उकळून घेतलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला पाणीपुरीचं हे पाणी करण्यासाठी ही चटणी हवी आहे, तर खूप जास्त आटवून घ्यायची आवश्यकता नाहीये. एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. याच्यामध्ये परत आणखीन आपल्याला हवं असल्यास थोडंसं पाणी ऍड करू शकतो. चला, दोन्ही पद्धतीचे पाणी झालेलं आहे. आता बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या आतमध्ये स्टफिंग म्हणून बटाट्याची भाजी सुद्धा केली जाते. भाजी म्हणजे बटाट्यामध्ये फक्त मसाले ऍड करायचे आणि ते स्टफिंग वापरायचं. पण आमच्या इथं जनरली देताना पाणीपुरी म्हणजे ओरिजिनल पाणीपुरीच दिली जाते. पाणी असतं आणि पुऱ्या असतात, एकत्र कॉम्बिनेशन खाल्लं जातं. आपल्या पुऱ्यांचं जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं ते बऱ्यापैकी रेस्ट करत होतं, एवढ्या वेळ झालं. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात. आणि तिकडं सई सुद्धा आता रेस्ट करायला लागलेली आहे कारण की ती थकलेली आहे. तिला असं झालं की कधी एकदाची पुरी तळेल आणि तिच्या पोटात जाईल. पुरी करायला घेऊयात. आणि आता परत एकदा याला थोडंसं मऊ करून घेते. आता पाणीपुरीच्या बाबतीतला माझा अनुभव सांगायचा झाला तर बऱ्याचशा वेळेस काय केलं जातं,
की अशी एक मोठी चपाती लाटली जाते आणि मग कशा टोपण घ्यायचं किंवा काहीतरी घ्यायचं आणि त्याच्या साह्यानं अशा छोट्या छोट्या पुऱ्या काढल्या जातात. पण पर्सनली माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर तसं जर आपण केलं तर आपली जी पुरी आहे ना ती अशी टम्म फुगत नाही, थोडीशी हलकीशी दबल्यासारखी वाटते, व्यवस्थितपणे ती फुलत नाही. तर त्याच्यामुळे मी नेहमी काय करते, असं सेपरेट सेपरेट पुरीच लाटते, ती मला जास्त बरी वाटते. गोळ्या करून ठेवलेल्या आहेत आणि मगाशीचा आपला जो ओला कपडा होता तो परत याच्यावरती अशा पद्धतीने झाकून ठेवायचा. आपली सगळी तयारी झालेली आहे. इथं मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवलेला आहे आणि इकडं दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, एकच ओंडी घेतलेली आहे, त्याचा अर्धा भाग ओला केलेला आहे आणि अर्धा भाग कोरडाच आहे आणि जो भाग कोरडा आहे तो आपण खाली हंतरलेला आहे आणि ओला वरती, कारण की आपल्याला पुऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्यात, कोरड्या होऊ नयेत, सुकू नयेत म्हणून आपल्याला वरनं ओला कपडा टाकायचा. आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून ठेवलेल्या आहेत ना त्या घ्यायच्या आणि थोडंसं तेल घ्यायचंय, पोळपाटाला लावूयात आणि या लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचंय. आणि लाटताना पण काय करायचंय माहितीये का, ह्याचं जे अंग आहे ते बदलायचं नाही. आता हे अशीच ठेवलेली आहे ना तर शेवटपर्यंत ही अशीच राहिली पाहिजे. हलक्या हाताने एकदा असं करायचं आणि एकदा असं, बस. आपली ही पुरी तयार झाली आणि आता मगाशी जे सांगितलं तेच, याचं अंग बदलायचं नाही आहे, अशी आता उचलली आहे आणि इथं ठेवून द्यायची. खालची बाजू खाली, वरची बाजू वर आणि हा ओला कपडा झाकून ठेवला. तर इथं बघा मी अगदी थोडंसं पीठ टाकलेलं होतं, ते पटकन वरती आलं. तर इतपत आपल्याला हे तेल तापलेलं असायला पाहिजे. खूप जास्त जर थंड आपलं तेल असेल तर पुरी व्यवस्थित अशी फुलत नाही. आता याच्यामध्ये पुरी टाकून घेऊयात. एका साईडनं अगदी अलगदपणे पुरी सोडायची. सुरुवातीला आपण एकच तळणार आहोत. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि इथं तुम्ही बघू शकता अगदी पटकन टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता छान मस्त खमंग अशी आपली ही पुरी आपण तळून घेतलेली आहे. रंग मस्त आलेला आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी ती फुगलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता पटकन फोडायची गरज नाही, तुम्हाला दाखवायच्या नादात ती फुटली. आता ही काढून घेते. मस्त कुरकुरीत अशी आपली ही पुरी झालेली आहे. तर इतर सुद्धा पुऱ्या आता आपण तळून घेऊयात. सेम मगाच्याच प्रमाणे जे खालचं अंग आहे ना ते मी खालीच ठेवलेले आणि तशाच पद्धतीने इथं सोडतीये. अगदी हलकं असं झाऱ्यानं त्याला प्रेस करायचं. आणि ह्या ज्या पुऱ्यात ना त्या थोड्याशा पांढऱ्या काढायच्या नाही, अशा लालसरच काढायच्या, कारण की मग खाताना त्या चविष्ट लागतात. इथं आपण हे पाणी तयार करून ठेवलेलं होतं, तर याच्यामध्ये थोडासा बर्फ टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे सगळं थंड पण झालं पाहिजे ना, मग त्याच्यामुळे तसं तेवढं. आणि इथं ही मी बुंदी काढलेली आहे खारी, ती देखील टाकून घेते. चला, ते पाणी तर तयार झालं. तू सरक ना पलीकडे. हा, आता सई त्याला निवांत हलवत बसतीये. तोपर्यंत हे पाणी जे आहे त्याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करूयात. मग अशी मीठ टाकलेलं होतं, पण जर काही वाटलं परत की थोडंसं टाकावं तर टेस्ट करून ते टाकायचं. अशा पद्धतीनं हे देखील पाणी इकडं आपण तयार करून घेतलेलं आहे. आणि ह्या आपल्या पुऱ्या इथे तुम्ही बघू शकता. एकच बॅच काढलेली आहे, खरं तर आणखीन आपल्या पुऱ्या करायच्या राहिलेल्या आहेत, पण ह्या मुलीला कंट्रोल होईना, तर म्हटलं चला हिच्या नादानं मलाही तसंच झालं बरं का. खरं तर थोडासा कांदा, शेव आणि आता आपण हे पाणी टाकून घेऊयात. दोन्ही पाणी टाकायचं ना सई? पाणी काय नाही झालं घेते आता. मस्त टम्म फुगली तर ओके. कशी आहे सई? छान झाली. आवडली तुला? पाणी आवडलं का? सगळं आवडलं.
सगळं आवडलं. चला आता काय करते माहितीये का, सईला अगोदर एक 4-5 पुऱ्या त्या प्लेटमध्ये सर्व करून देते, तिला एका साईडला खाऊ देते आणि मग राहिलेल्या पुऱ्या करायला घेते. तर अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा पाणीपुरीचा बेत लवकरच आखा. मला असं वाटतं आता सगळ्याच मुलांना सुट्ट्या लागतील. पेपर झाल्याच्या खुशीमध्ये तुम्ही त्यांना नक्कीच ही पार्टी देऊ शकता पाणीपुरीची, जी की सईला अगोदरच मिळालेली आहे. आणि तुम्ही ट्राय करत असताना मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत किंवा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा आणि ही पाणीपुरी ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा की ती कशी झाली होती ते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा आणि नवीन आणि सईच्या आवडीच्या एखाद्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय. मस्त.